नमस्कार, महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कराड शहरात अलीकडे खूप गायक निर्माण झालेले आहेत. अनेक क्लासेस आहेत गाणे शिकवण्याचे. क्लासिकल बेस असेल किंवा जो आता बॉलिवूड वगैरे आहे, याप्रमाणे जी गाणी शिकवली जातात त्यातून अनेक लोकांच्या कला बाहेर यायला लागल्या. प्रत्येकजण ला एक उपजतच गुण असतो, त्याच्यात अंगात कला असतात, पण त्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातून ती कला बाहेर काढण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळ्या क्षेत्रातील लोकांनी ती जसं कराओकेवरती गाणी म्हणतात. परंतु उद्या दिनांक 29 मे 2026 रोजी कराड शहरात एक मोठा हंगामा होणार आहे आणि तो प्रथमच होतो आहे, कारण हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे, ज्याला लाईव्ह कॉन्सर्ट म्हणतो आपण, तो होणार आहे. कारण कराओके गाणं म्हणणं त्यापेक्षा तिथं लाईव्ह म्युझिकसुद्धा वाजणार आहे आणि सगळे कलाकार एकत्रित येऊन गाणी म्हणणार आहेत. फक्त कराडमधलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून काही कलाकार येणार आहेत आणि या कलाकारांचं सगळं नियोजन केलेलं आहे S4 इव्हेंट्स म्हणून, जे समीर संदे आहेत. त्यांनी आत्ता एक कराडमधले, ज्यांना आपण कराडमधले एक गायक ज्याला आपण डॉन म्हणतो, तर ते समीर संदे आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी गाणी म्हटलेली आहेत, अनेक मोठमोठे कार्यक्रम केलेले आहेत. तर आज ते आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी समीर संदे, आपलं स्वागत आहे. आणि हे त्यांचे मित्र समीर शेख, दोघंही या क्षेत्रातले गायक आहेत, दिग्गज आहेत. आणि उद्या हा कार्यक्रम प्रथमच कराड शहरात होतोय टाऊन हॉलमध्ये. तर त्या संदर्भानं आपण समीर संदे साहेब, आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी माझ्या सर्व कराडकरांना, सर्व बंधू भगिनींना माझ्यातर्फे बकरी ईदच्या आणि एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि मी या विषयाकडे वळतो. उद्याचा जो विषय आहे ते आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट म्हणून या ठिकाणी आम्ही सादर करतो आहे. सर्वप्रथम मी कराड नगर परिषदेचे सर्व प्रशासनाचे मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य असं केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे मान्य श्री राजेंद्र सिंह यादव बाबा, नगराध्यक्ष कराड नगर परिषद कराड, तसेच उपनगराध्यक्ष मान्य श्री प्रतापसिंह साळुंके, जे शिवराज ढाबा या माध्यमातून आपल्या म्हणजे ओळखीचे आहेत आणि प्लस त्यांनी कराडचे उपनगराध्यक्ष देखील आहेत. कराड नगर परिषदेचे सर्व प्रशासनाने देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. यानंतर कराडचे शहर पोलीस स्टेशन असेल आणि तालुका पोलीस स्टेशन असेल, यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. सर्व सामाजिक संघटना, मला लहानपणापासून एक तळमळ होती की आपण समाजाचं काहीतरी देणं आहे आणि फक्त गाण्याच्या माध्यमातून आपण या मार्केटमध्ये आलो, पण माझी सामाजिक तळमळ तुम्हाला माहितीच आहे. तर कराड शहरातील सर्व व्यापारी बंधू असतील, माझे जुने क्लायंट्स असतील किंवा मला जे लोक माझ्यावर प्रेम करतात, हे सर्व लोक उद्या बहुसंख्येनं यावे, हेच मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. काय असेल या कार्यक्रमात विशेष आकर्षण काय? या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की आमच्या बॅनरमध्ये आम्ही 8 ते 9 असे जे संगीतकार आहेत किंवा गायक आहेत त्यांचे फोटोज आम्ही त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे कराडमध्ये कार्यक्रम व्हायचे ते फक्त कराओके व्हायचे आणि पर्टिक्युलरली एका सिंगरला घेऊन, किंवा सपोज की समीर आहे तर तो एकाच सिंगरला घेऊन तो करायचा. तर आता आपण व्हर्सटॅलिटी सिंगर, म्हणजे जसं की सोनू निगम आहे किंवा अरिजित सिंग असतील किंवा के असतील, तर इतर सर्व गायकांना देखील आपण कराडमध्ये काय पद्धतीनं प्रेझेंट करू शकतो आणि एक लाईव्ह कॉन्सर्ट काय असतं हे आपण कराडकरांना दाखवणार आहे उद्या. निश्चितच. आणि दाखवणार म्हणजे कराडकरांना, श्रोत्यांना आपण ते ऐकवणार आहे उद्या. नक्कीच. आता आपण काय सांगू शकता? कराडकरांना एकच गोष्ट बघायला भेटलं उद्या 29 तारखेला, की जुन्या आणि नवीन गाण्यांची जुगलबंदी हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी राहणार आहे. की कराडामध्ये आता सगळ्यात जास्त आत्तापर्यंत भरपूर प्रोग्राम्स झालेत, ते टोटली सगळे कराओके झालेत. हे लाईव्ह कॉन्सर्ट आपण या ठिकाणी सादर करतोय कराडांसाठी. आणि पहिली गोष्ट की S4 इव्हेंट हे एक मोठं ब्रँड आहे, मोठं नाव आहे कराडातलं, आणि ते नाव आम्ही इथून पुढं प्रॉपरली प्रत्येक फंक्शनमध्ये, प्रत्येक कार्यक्रमात ते नाव आणि तो बॅनर पुढं आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अरेंज केलेल्या आहेत.
निश्चितच उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. आणि सर्व कराडकर आणि कराड शहरात जे कलेवर प्रेम करणारे, गाण्यावर प्रेम करणारे, संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्वांना उद्या सायंकाळी 7 वाजता सूर आणि संगम म्हणजे सूर आणि संगीताचा जो संगम होणार आहे आणि एक मोठा हंगामा होणार आहे कराड नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये. तर आपण सर्वांनी आवर्जून यावे आणि त्याचा आनंद घ्यावा एवढंच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.